नमस्कार. गौतमी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. मी संगीता गडणे. आपण आधुनिक तंत्रज्ञानामध्ये संगणक किंवा टायपिंग या संकल्पना स्पष्ट करून घेत असताना टंकलेखन आणि त्यापूर्वी आपण साक्षरता, संगणक साक्षरता किंवा कीबोर्ड साक्षरता हा मुद्दा लक्षात घेतला आणि आता टंकलेखन हा मुद्दा आपला चाललेला आहे. तर टंक म्हणजे ते सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. टंक म्हणजे ठराविक एका फॉन्टमध्ये किंवा एका टाईपमध्ये टाईप करणे किंवा लिहिणे. म्हणजे आता इंग्रजीमध्ये बघा QWERTY म्हणजे QWERTY हा जे कीबोर्डवर अक्षर आहे त्याच्यामध्ये ठराविक तुम्ही कोणत्याही बोटाने करा, कसंही करा, त्या बटनावर टाईप केले की त्या वळणामध्येच ते अक्षर येणार. मराठीमध्ये पण तसंच की ज्या बटनावर जे अक्षर आहे ते तिथं त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसणार. तर तो टंक किंवा फॉन्ट जो तुम्ही कोणत्याही बोटाने केलं तरी एकाच पद्धतीने दिसणार आहे. म्हणजे सुस्पष्ट, स्वच्छ, वळणदार अक्षर एका फॉन्टमध्ये. परत संगणकामध्ये तर त्याला तुम्हाला चॉईस पण आहे की वेगवेगळे फॉन्टही तुम्ही घेऊ शकता. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गतीमध्ये, वेगामध्ये पण तुम्ही ते टाईप करू शकता. म्हणजे टंकलेखनमध्ये पूर्वी मशीन टायपिंगमध्ये करायचे तसं आता संगणक टायपिंगमध्ये जे आपण टाईप करतो ते वळणदार अक्षरात, सुवाच्य, एका टाईपमध्ये आणि वेगामध्ये आपण टायपिंग करू शकतो. धन्यवाद.